हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जंगल सफर कसा केलेला आहे, जे आमच्या गावाकडनं येण्याचा रस्ता जो आहे ते मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पावसाळी मात्र हा रस्ता खूपच भयंकर असतो, कारण अतिवृष्टीमुळे जमीन पूर्ण धुपून जाते आणि खूप सारे खड्डे पडतात. तर मित्रांनो, यंदा या रस्त्याची सुरुवात झालेली आहे आणि हा रस्ता वरपासून खालपर्यंत कसा आहे ते नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, इकडे पाहू शकता हा आमचा गाव आहे आणि मी इथून आता एका हाताने बाईक रायडिंग करून 8 किलोमीटर अंतर रस्ता खाली उतरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमचा रस्ता कसा आहे ते नक्की सांगा. तर चला मित्रांनो, पुढे पाहूया. जंगल सफर आणि वेडी वाकडी वळणे कसे आहेत ती बघून घ्या मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, इकडे पुढे आजोबा चालत चाललेले आहेत, त्यांना पण आता मी बाईकवर घेणार आहे आणि बघू पुढे. गेली 80-90 वर्ष झाली मित्रांनो, तरी या रस्त्याला काही सुरुवात सुद्धा झालेली नव्हती. पण यंदाच्या वर्षात मात्र दमदाराची सुरुवात झालेली आहे. टोटल मशिनरी वरती आलेल्या होत्या आणि पूर्ण टोटली रस्ता 8 किलोमीटरचा काम चालू आहे. तर मित्रांनो, एका हाताने ट्रॅव्हल ट्रॅक करणे म्हणजे काही सोपं काम नाही, कारण खूप रस्ता डेंजर आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण उन्हाळ्यामध्येच एवढा खराब रस्ता आहे, तर पावसाळ्यामध्ये किती बिकट परिस्थिती असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी मातीच्या रोडवरून डांबरीच्या रोडवर कसा जातो ते या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. तो चलो गाइस, देखते आगे का सफर कैसा रहता है. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, हे कामानिमित्त मोलमजुरीसाठी 8 किलोमीटर रस्ता खाली उतरत चाललेले आहेत. तर मित्रांनो, त्यांना पण मी बाईकवर बसवणार आहे आणि खाली सोडणार आहे. मित्रांनो, रोज अपडाऊन करणं काही सोपं काम नाही आहे. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही, मशिनरी सर्व इकडे आहेत. हे बघा मित्रांनो, बाकीचे खाली आहेत, अर्ध्या वरती आहेत. मित्रांनो, गेली 80-90 वर्ष बघितलं, मशिनरी तर पाहायला भेटली, फक्त एकच भेटली, JCB म्हणून. पण यंदाच्या वर्षी मात्र सर्वच मशिनरी पाहायला भेटल्या या रस्त्याला. तर मित्रांनो, इथून थोड्या पुढे गेल्यावर आपल्याला डेंजर आणि सर्वात भयंकर रस्ता म्हणजे जिथून वरती येताना पहिला गिअर टाकावा लागतो आणि पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी वरती येऊ शकत नाही, असा रस्ता आता आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, इकडे बघा, कमीत कमी 3-4 फूट आतमध्ये करून माती सर्व बाहेर काढलेले आहे आणि इथून आता भयंकर असा डेंजर असा टेप लागणार आहे. मित्रांनो बघा आता पुढे. तर मित्रांनो, इकडे बघा, हा मेन टेप आहे आणि इथून खूप सारे वाहने फिरून गेलेले आहेत रिटर्न, कारण खूप सारा भयंकर म्हणजे डेंजर असा रस्ता आहे इथे. आणि मित्रांनो, इकडे दोन्ही साईडला खूप सारा वंड आहे, खूप सारी खोली आहे आणि इथून जर बाय चान्स मध्ये स्लिप होऊन जर गेला तर डायरेक्ट गेला असे समजायचे, कारण याची खोली तर इथून खूपच आहे. आणि इकडे बघा, हा भयानक टर्न आहे इथे मित्रांनो. इकडे बघा, हा भयानक टर्न आहे इथे आणि इथे पण एक मेन टर्न आहे. आणि पुढे मित्रांनो, इकडे बघा किती मोठे दगड काढलेले आहेत आणि इथे पुढे पण सुद्धा एक मेन टर्न आहे इकडे. हा बघा मित्रांनो, हा पण मेन टर्न आहे, जो वरती चढताना स्टार्टिंगलाच लागतो, त्यामुळे सर्व वाहने ही पहिल्याच गिअरवर वरती चढवावी लागतात. बहुत म्हणजे खूप हार्ड आहे मित्रांनो या रस्त्याला ट्रॅव्हल करणं.
8 किलोमीटर वरती डोंगरावरनं येऊन आम्हाला हा रोड भेटतो आणि हा सुद्धा आताच चालू झालेला आहे. फायनली खूप वर्ष नाटक करून आलेलो आणि एका हाताने बाईक चालवून शूटिंग करणे खूप कठीण होत आहे. तरी पण मित्रांनी हातात घेतलं आहे बघा. खूप असं हे बघा इकडे सुद्धा पडलं आहे एका जणी. बहुत डेंजर काम आहे. पडला तर गेला. रस्ता तर खूप मध्ये खूप नाही करत आमचा लहान नाही. हा बघा आता इकडे अजून मित्रांनो मेन रोड आलेला नाही. जो अलिबाग आणि रोहा तो रोड आलेला नाही अजून. मी जवळजवळ पाऊण तास बाईक रायडिंग करून आलो तरी सुद्धा अजून मेन रोड आलेला नाही. तर मी मेन रोडपर्यंत व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवतो. बघून घ्या शॉर्टपर्यंत. ही माझी बाईक आहे साईन. मित्रांनो आमच्याकडे मोबाईलची क्वालिटी थोडी लो आहे कारण आम्ही मोबाईल नवीन नाही घेतलेला. तर फायनली मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही हा रोड आलेला आहे मेन रोड. हा बघा मित्रांनो इकडे गेला रोहा. तर मित्रांनो हा इकडे गेला अलिबाग आणि पाठी गेला रोहा. असे 2 रोड झालेले आहे. हा बघा इकडे गेला पाठी गेला रोहा.